राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आरोग्य कर्मचारी शासन सेवेत समायोजनाबाबत अद्याप निर्णय हा झाला नसल्यानं गेल्या 6 दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे। आज राष्ट्रीय आरोग्य कर्मचाऱ्यांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारी प्रतिकात्मक जागरण गोंधळ घालण्यात आला। यावेळी काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालून आंदोलनात सहभागी झाले। गेल्या 6 दिवसांपासून राज्यभर आंदोलने सुरू आहेत, तरीही सरकारने अद्याप कुठलाही सकारात्मक निर्णय न घेतल्याने आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। यावेळी खासदार निलेश लंके यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांकडून मागण्या जाणून घेतल्या आणि तत्काळ राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधलाय। तसेच याबाबत राज्य तसेच केंद्राच्या आरोग्य विभागाची चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। जे आंदोलन करते उपोषण करते ग्रास रूटवर आरोग्य सेवा देणारे सर्व कर्मचारी आहेत, त्यांच्या अनेक वर्षापासून ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्यांच्या बाबत अनेक दिवसापासून त्यांचा लढा चालू आहे। कोविडच्या महामारीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या घराघरापर्यंत जाऊन प्रत्येकाला मदत करण्याचं काम या सर्व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेले आहे आणि त्यांना जर आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर ती कुठेतरी आपल्या सर्वांसाठी एक लाजिरवाणी गोष्ट आहे, कारण आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्या बाबतीत मी आता मंत्री महोदयांशी पण फोनवर बोललो आणि सेक्रेटरीशी सुद्धा आता मी फोनद्वारे संपर्क करणार आहे। शेवटी या लोकांना यांच्या मागण्या मंजूर झाल्या पाहिजेत, ही एकदम प्रामाणिक मागणी आहे आमची सर्वांची। राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्यस्तरीय असो किंवा केंद्रस्तरीय असो त्या दोन्हीकडे पण मी पत्रव्यवहार केलेला आहे आणि पत्रव्यवहार करून जर काही गोष्टी होत नसेल तर लवकरात लवकर संबंधित मंत्री महोदयांशी सुद्धा आता मी फोनद्वारे संपर्क केलेला आहे व प्रत्यक्षरित्या संपर्क करून त्यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। आज राष्ट्रीय आरोग्य अभियानचे कर्मचारी 2005-2007 पासून कार्यरत आहेत। तसं बघितलं त्यांची 16-17 वर्ष सर्व्हिस या शासनामध्ये झालेली आहे, परंतु तरीही शासनाला आजपर्यंत जाग आलेली नाही आणि ती जाग येऊन देण्याचं काम शासनाला होण्यासाठी हा जागरण गोंधळ आज आम्ही कलेक्टर ऑफिस समोर घातलेला आहे की या झोपलेल्या शासनाला जाग यायला पाहिजे आणि हे जे 34,000 कर्मचारी आज पूर्ण राज्यामध्ये काम करत आहेत या कर्मचाऱ्यांना कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे। 15-20 हजारामध्ये आज कुणाचा संसार चालतो ह्या शासनाने आम्हाला सांगावं। हे कर्मचारी 15-20 हजारामध्ये वेल एज्युकेटेड कर्मचारी आहेत, सर्वजण 15-20 हजारामध्ये काम करत आहेत। एसएनसीयू, एनआयसीयू, डायलिसिस यासारख्या अतिदक्षता म्हणजे जिथे खूप रुग्णांच्या जीवाशी खेळ असतो अशा विभागामध्ये काम करणारे आमचे हे कर्मचारी आज 24/7 सेवा देत आहेत। या कर्मचाऱ्यांसाठी शासन काय आज फॉर्म भूमिका घेत आहे? कुठलीही फॉर्म भूमिका घेत नसल्यामुळे आज या कर्मचाऱ्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे आणि शासनाने जर हे आंदोलनाची दखल घेतली नाही तर हे आंदोलन आम्ही अतिशय तीव्रतेने करणार आहोत। आज सब सेंटर म्हणजे उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका स्तर, जिल्हा स्तर, सिव्हिल हॉस्पिटल, राज्य स्तर, सर्कल हे सर्व ऑफिस या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जर शासनाला ही जर नाही जाणीव झाली तर हे आंदोलन आम्ही तीव्र स्वरूपात करू हे आम्ही शासनाला आज सांगत आहोत। आज ग्रामीण स्तरावरती ज्या लसीकरणाच्या सेवा दिल्या जातात किंवा इतर सेवा दिल्या जातात तर त्या सेवा आज हे सर्व समुदाय आरोग्य अधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। सर्व एएनएम स्टाफ या आंदोलनात सहभागी झालेला आहे, त्यामुळे लसीकरणाच्या सेवा ज्या एएनसीला सेवा दिल्या जातात म्हणजे गरोदर मातेला ज्या सेवा दिल्या जातात त्या सेवा आज सर्व सेवा ठप्प झालेल्या आहेत, कारण की हे कर्मचारी 19 तारखेपासून आंदोलनात आहेत आणि त्या आंदोलनाचं स्वरूप असं झालेलं आहे की या सर्व खालच्या ज्या सेवा दिल्या जातात शासनाकडनं त्या सर्व सेवा देण्यासाठी आज कर्मचारी खाली नाहीये, त्यामुळे त्या सर्व सेवा बंद झालेल्या आहेत। आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिस समोर धरणे आंदोलन सुरू आहे। दिनांक 19 तारखेपासून 19 ऑगस्ट 2025 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान शाखा एकत्रीकरण समिती शाखा अहिल्यानगर यांच्या मार्फत बेमुदतचा संप आपला सुरू आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने 20 मागण्या आहेत। त्यामध्ये जी काही महत्त्वाची मागणी आहे याच्यामध्ये जे काही राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी आहेत ज्यांचा सेवा 10 वर्षापेक्षा जास्त झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांना शासनात समायोजन करावे याबाबत शासनाने 14 मार्च 2024 रोजी एक परिपत्रक काढलं होतं। त्या परिपत्रकानुसार
जे कर्मचारी जे आहेत ज्यांच्या रिक्त पद आहेत त्या रिक्त पदावर 70% सरळ सेवेने आणि 30% जागा ज्या आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियानात ज्यांच्या सेवा 10 वर्षापेक्षा जास्त झालेल्या आहेत, तर अशा लोकांच्या सेवा समाजांबाबत GR काढला होता. पण दीड वर्ष होत आले, अद्याप याच्याबाबत कार्यवाही झालेली नाहीये. महाराष्ट्र शासनामध्ये NH मध्ये काम करताना 71 केडर आहेत, त्याच्यामध्ये फार्मासिस्ट आहेत, EMO आहेत, मेडिकल ऑफिसर आहेत, स्टाफ नर्स आहेत, ANM आहेत, त्यानंतर TBचे कर्मचारी आहेत, त्यानंतर जिल्हा स्तरावर काही नॉन टेक्निकल कर्मचारी आहेत, तालुका स्तरावर काही अकाउंटंट असतील, लेखापाल असतील, BCM असतील आणि ANM असतील, इतर सगळे 71 केडर आहेत. त्यापैकी फक्त महाराष्ट्र शासनाने 2 केडरचं समायोजन केलंय. याच्यामध्ये एक सपोर्ट स्टाफ आहे, दुसरा ड्रायव्हर आहे. तर इतर कर्मचाऱ्यांच्या अजून समायोजनाबाबत कुठलीही कारवाई झालेली नाहीये. याबाबत या आंदोलनामार्फत की या सेवा समायोजन करण्यासाठी शासनाने काहीतरी कालमर्यादा ठरवून देणे अपेक्षित आहे. त्यानंतर काय त्या कालमर्यादेमध्ये कोणत्या म्हणजे किती तारखेपर्यंत तुम्ही कोणती प्रोसेस करणार आहेत हे ठरवून दिलं पाहिजे. यासाठी हे बेमुदत आंदोलन सुरू केलेलं आहे. त्याचपर्यंत जोपर्यंत समायोजनाची प्रोसेस चालू आहे तोपर्यंत जे काय राष्ट्रीय आरोग्य सर्व कर्मचारी आहेत यांना कमीत कमी 40% मानधन वाढ झाली पाहिजे. यासाठी एक महत्वाची दुसरी मागणी आहे. त्याचबरोबर काही कर्मचारी आता नवीन लागले, 3 वर्ष 5 वर्ष झाले, त्यांना पण आपल्याला लॉयल्टी बोनस सुरू झाला पाहिजे. त्याचबरोबर EPF आहे, ग्रॅज्युटी आहे, यासारख्या स्कीम आपल्या सुरू झाल्या पाहिजेत. यासाठी हे बेमुदत आंदोलन चालू आहे. त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की कोविड सारखी महामारी आपल्या जगामध्ये येऊन गेली. मग याच्यामध्ये जीवाची पर्वा न करता सर्व आरोग्य कर्मचारी यांनी आपलं बलिदान देऊन काही कर्मचारी एक्सपायर झाले, हे काम केलेलं आहे. यासाठी आरोग्य विमा कुठल्याही कर्मचाऱ्याला लागू नये, ही यामार्फत आमची एक विनंती आहे शासनाला की आरोग्य विमा लागू करावा. आता या आंदोलनामध्ये महाराष्ट्राबरोबर 36,000 कर्मचारी आहेत महाराष्ट्रामध्ये, आणि कालच्या माहितीनुसार जवळजवळ 28,000 कर्मचारी संपामध्ये सहभागी आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1200-1250 कर्मचारी आहेत. आणि कालच्या आंदोलनाचा जर आकडेवारी बघितलं तर 900 लोक आपल्या काम बंद आंदोलनामध्ये सहभागी आहेत. आणि या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर हे बेमुदत आंदोलन असंच चालू राहील. आजच्या पेक्षा उग्र किंवा तीव्र आंदोलन यापुढे करण्यात येईल अशी शासनाला मी विनंती करतो. त्याबरोबर शासनाला विनंती करतो की आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी विनंती करतो.